नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त का? आज आपण करत आहोत मखाना भेळ। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण मखाने छान भाजून घेऊया। बघू शकता तुम्ही, थोडं तूप टाकून छान रोस्ट करून घ्यायची त्यांना। गॅस एकदम कमी ठेवायचा आणि छान लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायची। आपण सर्व प्रकारची भेळ खाल्ली, आज आपण मखाना भेळ खाऊया। खूप टेस्टी लागते आणि हेल्दी सुद्धा। बघू शकता तुम्ही, आपले मखाने किती सुंदर दिसत आहे। एक चमचा तूप टाकायचा आणि छान भाजून घ्यायचे। मखाने भाजून झाले की काढून घेऊया। आपले मखाने भाजून झालेले, असं एखादा फोडून बघायचा, काढून घेऊया। त्याच कढईमध्ये तूप टाकायचं थोडं, त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊया। जास्त तूप घालायचं नाहीये। शेंगदाणे छान तळून झाले, ते पण आपण काढून घेऊया आणि थोडे काजू पण फ्राय करून घेऊया। काजू पण छान तळून घ्यायचे। आता काढून घेऊया आपण काजू। काजू काढून झाले की आता त्याच कढईमध्ये थोडं तूप घालायचं। अगोदर तूप आपण टाकलंच आहे, त्यामध्ये काही मसाले टाकूया। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा मॅगी मसाला, थोडी हळद आणि मीठ घेतलं। छान मिक्स करायचं, गॅस कमीच ठेवायचा। आता आपण रोस्ट करून घेतलेले मखाने टाकायचे, त्यानंतर शेंगदाणे काजू टाकून घ्यायचे। मंद आचेवर साधारण 5 ते 10 मिनिट परतून घ्यायचं। मसाला पूर्णपणे मखाण्यांना लागायला पाहिजे। सुंदर दिसतंय, असे पण स्नॅक्स म्हणून खायला खूप सुंदर लागतात। पण आपण आज काहीतरी नवीन भेळ करतोय। आता एका बाउल मध्ये तयार मखाने टाकून घ्यायचे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर डाळिंबाचे दाणे, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा। छान मिक्स करायचं। तयार आहे आपली मखाने भेळ। एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना फार आवडेल आणि हेल्दी सुद्धा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण या खायला। बाय बाय।